नमस्कार माझ्या मराठी मित्र मैत्रिणींनो, भांडण बघताय ना, बघायलाच पाहिजे. मग ते सोशल मीडियावरच्या दोन सख्या भावांचं असो नाहीतर रस्त्यावरचं. कसं भांडण बघितल्याशिवाय आयुष्याला रसच नाही. मग आपल्या डोळ्यात एकच समोरचा माणूस मेला तरी चालेल. बरोबर आहे ना. तर आज मी पुन्हा एकदा त्याच महान फॅमिली बद्दल बोलणार आहे, ज्यांचा खूप मोठा हात गेल्या 2 वर्षापासून मराठी ब्लॉगिंगची वाट लावण्यामध्ये होता आहे आणि भविष्य काळात राहणार आहे. द मल्टी टॅलेंटेड अँड बालिश ऑफ क्रेंज करणारी वाघचौरी फॅमिली. अजूनपर्यंत हे कुटुंब आनंदात होतं, पण काय माहिती कोणाची नजर लागली. काय माहित नाही कोणाची नजर लागली आमच्या एवढ्या सुंदर अशा घराला. दुर्दैवाने 2 सख्या भावांमध्ये भांडण झाली आणि दोघं एकमेकांचे दुश्मन झाले. पण भांडणाचं कारण काय, तर चेहऱ्याला केक लावला म्हणून. हॅपी बर्थडे. हा दिसतो ना. आता काय राहिलं या टिटवीचं. वहिनी चला लय टाइमपास होतोय, झोप लागलाय. हा ना, किती टाइमपास करते तुझी वहिनी. लवकर तो केक कापा, इकडे माणसं खोलमलेत भांडण बघायला. आवरा. अरे तिच्या घशामध्ये कोणीतरी केक कोंबा ब्लॉग सुरू झाल्यापासून खोकते. डॉक्टरकडे घेऊन जा तिला. खोकून खोकून फेफडे बाहेर येतील. एक काम करा, कॉफसिल द्या तिला. ओह माय गॉड, आप गोरी नहीं, इसे तो कॉफसिल्स की जरूरत है यार. गले में वायरस और बैक्टीरिया को भी मारता है कॉफसिल्स. अरे केक भरवायचा असतो रे, चेहऱ्याला नाही लावायचा. एवढा मोठा वाढलाय पण अक्कल अजून. अरे बापरे, इकडे तर सिरियस झालं. आती होते, बस झाला आता. चेहऱ्याला केक लावला म्हणून भांडतोय लहान मुलासारखं. काय मिळणार आहे काय भांडून. समोर एवढी भांडण सुरू आहेत 2 भावांची, पण तिसरा भाऊ कॅमेऱ्याच्या मागे राहून मस्तपैकी फुटेज घेतोय. काय नाव, आदित्य नाव आहे ना त्याचं. आदित्य. जो भी कर रहा सही है. लव यू, बहुत प्यार तेगू. एड भागा. कोणीतरी येऊन त्या फोनची रेकॉर्डिंग बंद करा. तसा प्लॅन चांगला आहे की 2-2 फोन मधून फुटेज काढण्याचा, पण किती काढणार फुटेज. कोणीतरी लक्ष द्या त्या कॅमेऱ्याकडे. एजी मंगल भावानया मंगल कॅमेऱ्याकडे तिने बघितलं, पण रेकॉर्डिंग बंद करणार नाही. ती कराल व्ह्यूज साठी. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. हे एवढं सगळं घडलंय, पण नेमकी त्याच क्षणाला काकीच नाहीयेत. काकी कुठे काकी. काय माहिती, काकींना ठरवून बाहेर पाठवलं असेल किंवा काकी नाटकामध्ये नसतील. तर त्यांना हे कळालं की त्यांची 2 मुलं एकमेकांच्या जीवावर उठलेत. तर त्या काकींना कसं वाटेल. सख्खे भाऊ नवर तुम्ही आणि एकमेकांच्या जीवावरच उठलात. एवढे बदललात वैर. काय माहित नाही कोणाची नजर लागली आमच्या एवढ्या सुंदर अशा घराला. तुमच्या सुंदर घराला दुसऱ्या कोणाची नाही, तुमचीच नजर लागली. तुम्हीच म्हणत होते का किती सुंदर असं तुमचं कुटुंब आहे, भाऊ भाऊ किती सुंदर राहता.
काय माहित कशी काही नजर लागली आमच्या घराला. अगं डायरेक्ट बोलला की लोकांनी नजर लावले, एवढं बोलून काय दाखवते. हे बरं आहे, पहिलं युट्यूब फॅमिली कडून सिंपत्ती गोळा करायची आणि नंतर त्याच युट्यूब फॅमिलीला ब्लेम करायचं. करा अजून सबस्क्राईब. मीच चुकलो, मीच मूर्ख आहे, माझंच चुकलो. लोक नाव ठेवतात, माझ्या नवऱ्याला नाव ठेवतात, मग कळलं पाहिजे लोकांना कोण कसं बोलतंय. लोकांना दुसरे काही काम धंदेच नाहीत ना की तुम्हाला कोण काय बोलतंय ते बघायला. लोक रिकाम टेकडेच बसलेत. रिकाम टेकडेच बसलेत म्हणून त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो मध्ये व्ह्यूज येत आहेत. मी इथे एवढा व्हिडिओ बनवतोय, काय व्ह्यूज येत नाही. आपल्या युट्यूब फॅमिलीला तुम्हाला पण कळलं पाहिजे का घरात काय काय चालू असतं. नाही बरोबर आहे तिथं. लोकांना कळलं पाहिजे ना की ब्लॉगरच्या घरी काय चाललंय, कोण पाजले, कोण मुतले, कोण हागले. कारण त्याशिवाय त्यांना पैसे कसे येणार. ऐका माझं काकी, ही तुमची सून घर चालवायला नाही उद्ध्वस्त करायला बसले. लोकांना कळलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं हे लोकांना पण कळलं पाहिजे. मम्मी कुठे आहे म्हणत होते ना. हो म्हणत होतो मी की काकी कुठे आहेत, पण कुठे आहेत काकी. काकी फक्त शांत उभे आहेत. 5.5 मिनिटं झाली या 2 टिटव्या भांडतायत, पण काकी मस्तपैकी बघतायत. भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो रहा, भाई ये कहाँ फंस गया भाई मैं. पण अजूनपर्यंत ह्यांच्या ऍक्टिंग वरून वाटत होतं की सगळं सिरियस चालू आहे, पण काकींच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतं की सगळं स्क्रिप्टेड आहे. पण मानना पडेगा, बाप रे बादशाह ऍक्टिंग. बहुत अच्छी एक्टिंग की बादशाह कसम से बहुत अच्छी वीडियो बनाई है. सही जिसे को ना बहुत गुड हो गया जी. अहो माणसाचा बर्थडे म्हणजे किती चांगली खुशखबर असते. चांगली आयुष्यातला एक अनमोल क्षण असतो बर्थडेचा. ओ हो अनमोल क्षण. मराठी पाऊल पडते पुढे. सॉरी सो मच. पडलं मराठीचं पाऊल. मी व्हिडिओ काढते, मी सोडू नको. व्हिडिओ काढलेला नको सोडू. घरातल्या पर्सनल गोष्टी लोकांना का दाखवायच्या आहेत. तुम्हाला नुबड्या ब्लॉगर्सना हेच कळत नाही की लोकांना काय दाखवायचंय आणि काय नाही दाखवायचंय. जाऊया, यांना काय कळणार आहे. नका लागू. मला पण इंटरेस्ट नाही कुणाच्या नादी लागायचा. माझं पण आता इंटरेस्ट संपत आलाय. कधीपासून त्या दोघी बालिशोने भांडतायत. त्या बिचाऱ्या संदीपला काय वाटलं असेल की मी माझ्या भावाच्या चेहऱ्याला केक म्हणून काय लावला. माझ्या डायरेक्ट जीवावर उठला तो. दादा तू इतक्या जवळ होतास माझ्या काळजावर, पण आता नाही. आता मला तुझं तोंडही बघायचं नाही. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर ही व्हिडिओ इंटरेस्टेड वाटली तर लाईक करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच कळवा. तर मग चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.